आगरवूडमधील हरटूड काढल्यानंतर जे काही राहिलेला माल आहे तुम्ही बघू शकता, असे हे पूर्ण आगरवूडचा राहिलेला माल येतो. ह्याच्यामध्ये चिप्स वगैरे किंवा जे मेन गाभा असतो किंवा हरटूड असतो ते याच्यामध्ये नाही आहे, ते काढलेले. ते काढलेलं सोडून बाकीच्या झाडाचं काय होतं तर ते बाकीचे झाड असे तोडून आणले जातात आणि हे छोटे छोटे केलेले तुम्ही बघू शकता. हे पॉईंट छोटे छोटे केल्याच्या नंतर तिथं ही मशीन बघू शकता, याच्यामध्ये लहान लहान तुकडे केले जातात. ते लहान लहान तुकडे करून नंतर याच्यामध्ये गाभा कुठेही नाही, मी तुम्हाला आवर्जून वारंवार सांगतोय. कारण गाभा तर तुमचा त्या अतिदराने जाणारच आहे, पण राहिलेल्या लाकडाचं सुद्धा ह्याचं ऑइल बनतं. आणि याच्यासाठी हे छोटे छोटे जे काही यांनी बनवलेले आहे त्या मशीनवरती छोटे छोटे तुकडे करून ते त्यामध्ये भरले जातात आणि ते भरून नंतर ते एका टाकीमध्ये फर्मेंटेशनसाठी म्हणा किंवा ते भिजवून ठेवले जातात. ते 10 दिवसापासून कालावधी तो 1 महिन्यापर्यंत आहे. आणि त्याच्यानंतर याच्या ऑइल प्रोसेसिंगला ते जातं. बाकी सगळी प्रोसेस तुम्ही आता टप्प्याटप्प्याने बघत आहात. आणि आपण इथं ग्राउंड लेवलला आगरवूड विकत घेणाऱ्या कंपनीमध्ये आलेलो आहोत. आणि छोटे छोटे बनवून असं बनवून आपण टाक्या पाहू शकता. हे टाक्या वेगवेगळ्या मालानुसार आणि ग्रेडनुसार याच्यामध्ये ठेवल्या जातात. तुम्हा सगळ्यांना आगरवूड प्रोसेसिंग युनिट बघण्याची घाई होती. त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी आणि आपण महाराष्ट्रातील सगळ्या आगरवूड लागवड करणाऱ्यांसाठी तुम्ही सगळे पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये आगरवूडला काय प्रोसेसिंग होतं, त्याचं ऑइल कसं निघतं आणि काय यूज कोणत्या याचा होतो ते आज आपण बघणार आहोत. आगरवूडमधील जो काही हरटूड आहे, चिप्सचा माल आहे, त्याचं तर ऑइल बनतच नाही, हे तुम्ही सगळे पहिले लक्षात घ्या. जे काही आपलं एका झाडामध्ये हरटूड निघेल, जे काही गाभा निघेल, तो गाभा सोडून 4-5 किलो 10 किलो जो काही गाभा असेल तो गाभा सोडून बाकीचं राहिलेलं लाकूड काय होतं असं तुमचं म्हणणं होतं. तर बाकीचं राहिलेलं लाकूड हे तुम्ही बघू शकता इथं. हे 100 रुपये किलोपासून 400-500 रुपये किलोपर्यंत आहे. हे असं भिजवून ठेवलं जातं प्रत्येकाच्या क्वालिटीनुसार आणि त्याच्यानुसार. हे 10-15 दिवस 20-25 दिवस 1 महिना. आणि याच्यापासून नंतर हे भिजवून झाल्यानंतर ऑइलसाठी हे डिस्टिलेशनला जातं. हे आपण बघू शकता इथल्या प्रत्येक हौदामध्ये हे वेगवेगळा माल ठेवलेला आहे. तर तुम्ही पहिले समजून घ्या की हे हरटूड नाही आहे, ही हरटूड काढून जो काही राहिलेला माल आहे त्याचा आहे आणि याचं ऑइल बनतं. आणि ह्याचा सुद्धा दर हा 100 रुपयांपासून 3000 रुपये किलोपर्यंत क्वालिटीनुसार वेगवेगळा आहे. जो काय तुम्ही मागाशी भिजवून ठेवलेला माल बघितला तो 15-20 दिवस 1 महिना 1.5 महिना त्या मालाच्या क्वालिटीनुसार आणि त्याचं काय फर्मेंटेशन असेल त्याच्यानुसार भिजवून ठेवलेला बघतो. आणि तो भिजवून झाल्यानंतर तुम्ही पहिले हे लक्षात घ्या की आगरवूडच्या चिप्सचं ऑइल हे बनत नाही आहे. हे आगरवूडचे चिप्स तुम्ही जे काही विकतायत ते सोडून जो राहिलेले झाड आहे त्या झाडाचं काय होतं हे तुमचं म्हणणं होतं. तर पहिल्यांदा ते झाडाचा माल भिजवला जातो, तो त्याच्या क्वालिटीनुसार 15 दिवसापासून 1 महिना 1.5 महिनापर्यंत ते भिजवतात. आणि त्याच्यानंतर तुम्ही असं बघू शकताय याच्यामध्ये तो भिजवलेला माल टाकतात. ह्याची एका टाकीची क्षमता 4 ते 5 क्विंटल याच्यामध्ये माल बसतो. आणि त्याच्यापासून जे ऑइल बनतं ते 1000 लिटरपर्यंत ऑइल बनतं. त्या ऑइलचा ग्रेडनुसार हे दिसत आहे ते लहान टाक्या आहेत. याच्यामध्ये A ग्रेड, B ग्रेड आणि C ग्रेड आहे. आणि याचा दर हा इथं तुम्हाला बाहेर तर जास्त मिळेल, पण इथं लोकलला आणि इथं सगळ्या आगरवूड उपलब्ध असून सुद्धा कमीत कमी 5000 रुपये तोळा ते 15-20 हजार रुपये तोळापर्यंत जातं. आणि हे पर तोळावरती विकलं जातं. आणि आता आपण जिथं आहोत त्यांचं मोईन आगरवूड म्हणून ही कंपनी आहे आणि ही कंपनीचं ऑफिस दुबईमध्ये आहे. हे आसाममधील लोकल शेतकऱ्यांकडून माल घेऊन याचं इथं ऑइल बनवतात. ऑइल हे पहिले तर हे सगळं तुम्ही लक्षात घ्या की चिप्स सोडून बनतं. आणि हे ग्रेडनुसार ऑइल आहे. ह्याच्यामध्ये 4 ते 5 क्विंटल ते भिजवलेले जे काय असेल राहिलेला माल चिप्स सोडून तो टाकला जातो. आणि त्यानंतर या टाकीमध्ये ऑइल हे जमा होतं. मग हे क्वालिटीनुसार 1000 लिटरपर्यंत हे करू शकतात. आणि याच्यामध्ये फर्स्ट ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड असे वेगवेगळे ग्रेड आहेत. याचा मिनिमम दर 5000 रुपयांपासून चालू होतो. आणि तो माल ज्या ज्या क्वालिटीचा असेल त्याच्यानुसार पर तोळा. पण गाभा सोडून जे काही राहिलेलं झाड आहे त्याची पूर्ण आता प्रोसेस बघितली. त्याचा सुद्धा दर आपण बघितला की 100 रुपयांपासून 3000 रुपये किलोपर्यंत दर आहे त्याचा. आणि त्याच्यापासून नंतर काय बनतं तर हे ऑइल बनतं. मी तुम्हाला हे दाखवतोय ते आगरवूडचं ऑइल आहे. आणि हे फर्स्ट ग्रेडचं आहे. याच्यामध्ये वेगवेगळे ग्रेड असतात. तर हे पर तोळावरती विकलं जातं आणि याची पर तोळा ग्रेडनुसार किंमत 5000 रुपयांपासून 15 ते 20,000 रुपये तोळापर्यंत आहे. आणि ग्रेडनुसार ती वेगवेगळी आहे. आणि तुमचा गाभा सोडून राहिलेला मालसुद्धा याच्यामध्ये कुठेही वाया जात नाही. आणि तुम्ही याची आता स्टार्ट टू एंड संपूर्ण प्रोसेस बघितली आहे.